पाणी साचले की तिथे डास होतात. डासांमुळे हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया या रोगांचा प्रसार होतो. डास होऊ नयेत म्हणून उपाय करायचे आहेत. काय करावे बरे? पाणी साचून राहिल्यामुळे पाण्यावरती डास अंडी घालतात व डासांची निर्मिती होते. म्हणून आपल्या आसपास जुने टायर, नारळाची कवचे, गटारी यांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्यावर तेलाचा म्हणजेच रॉकेल किंवा डिझेलचा थर निर्माण करावा, जेणेकरून डासांच्या अंड्यांची उबवण होऊन डासांची निर्मिती होणार नाही. बालमित्रांनो, जरा डोके चालवा हां. भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे की पक्षी? भुंगा हा उडणारा प्राणी आहे, परंतु तो कीटक आहे. कारण कीटकांना 6 पाय असतात तर पक्ष्यांना 2च पाय असतात. भुंगा जास्त उंच उडत नाही म्हणून तो कीटक आहे. मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे? मासा आणि सरडा या दोघांमध्येही शरीरावर खवले असतात, हा सारखेपणा आहे. अंगावर पट्टे असणारे प्राणी कोणते? वाघ, झेब्रा हे अंगावर पट्टे असणारे प्राणी आहेत. वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात? वाळवंटात राहणारे लोक मालवाहतूक करण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी उंट पाळतात. मेंढ्या कशासाठी पाळतात? मेंढ्या खत, लोकर, दूध आणि मांस मिळविण्यासाठी पाळतात. कोंबड्या कशासाठी पाळतात? कोंबड्या अंडी, मांस व खत मिळविण्यासाठी पाळतात. वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा. चित्ता, हरिण, ससा, वाघ, सिंह इत्यादी प्राणी वेगाने पळतात. उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे लिहा. गरुड, ससाना हे पक्षी उंच भराऱ्या घेतात. अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते? बिबट्या, कुत्रा, गाय, बेडूक, जिराफ या प्राण्यांच्या अंगावर ठिपके असतात. आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते? गाय, म्हैस, बैल, सिंह या प्राण्यांना आयाळ असते. पुढील वाक्य पूर्ण करा. सर्व कावळे काळे असतात. सर्व पोपट पोपटी असतात. पण गायींचा रंग वेगवेगळा असतो. गायी काळ्या, पांढऱ्या किंवा तांबड्या असतात. माहिती मिळवा आणि वर्गातील मित्रांना सांगा. शेकरू. शेकरू खार हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जातो. हा प्राणी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरच्या जंगलात आढळतो. याची शेपटी झुपकेदार असते. हरियाल. हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. हा दुर्मिळ पक्षी आहे. तो गर्द हिरव्या झाडांच्या ठिकाणी म्हणजेच वड, पिंपळ, उंबर, अंजीर अशा झाडांवर आढळतो. ते नेहमी थव्यानेच उडतात. ते फक्त सकाळच्या कोवळ्या उन्हातच दिसतात. गेंडा. हा शाकाहारी प्राणी आहे. तो गवताळ प्रदेशात आढळतो. वेगवेगळ्या प्रदेशात गेंड्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. एकशिंगी गेंडा हा भारत व नेपाळमध्ये आढळतो. गेंडा अतिशय ताकदवान प्राणी आहे. त्याची कातडी जाड असते. सिंह.
सिंहाला जंगलाचा राजा म्हणून ओळखले जाते. तो मांसभक्षक प्राणी आहे. आशिया खंडामध्ये फक्त भारतातील गुजरातमध्येच सिंह आढळतात. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते? गाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते. घरात उंदीर का नको असतात? उंदीर साठवलेले धान्य फस्त करतात, तसेच घरातील कपडे आणि इतर वस्तू कुरतडतात, म्हणून उंदीर घरात नको असतात. माशांचा संचार कुठे असतो? माशांचा संचार अस्वच्छ ठिकाणी जास्त असतो. अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते? पोपट, कबूतर, चिमणी, कावळा, गरुड, बगळा, कोंबडी इत्यादी प्राण्यांच्या अंगावर पिसे असतात. पक्ष्यांना किती पाय असतात? पक्ष्यांना 2 पाय असतात. चूक की बरोबर ते सांगा. बगळा पांढरा असतो. बरोबर. पोपटाच्या अंगावर खवले असतात. चूक. मांजर ओझे वाहण्याच्या कामात आपल्याला उपयोगी पडते. चूक. पालीच्या अंगावर केस असतात. चूक. कोंबडा खूप उंच उडत नाही. बरोबर. जोड्या जुळवा. सरडे सरपटतात. घार आकाशात उंच भरारी घेऊ शकते. वटवाघूळ उडू शकते पण पक्षी नाही. फुलपाखरू 6 पाय असतात. मासे पाण्यात राहतात. पुढील प्राणी ओळखा. घरात जळमटे करणारा कोळी कोष्टी. रंगीबेरंगी फुलपाखरू. सोंड असलेला हत्ती. वेगाने धावणारा चित्ता हरिण. पुढील प्राण्यांना किती पाय असतात? साप पाय नसतात. गरुड 2, हरिण 4, पाल 4, माशी 6. माहिती मिळवा. काजवा हा कीटक आकाराने लहान असतो. त्याला 6 पाय असतात. तो हवेत उडतो. रात्रीच्या वेळी त्याच्या शरीरातून प्रकाश निर्माण झालेला दिसतो, त्यामुळे तो चमकतो. हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सरडा. सरड्याला 4 पाय असतात. पाय अखूड असल्याने तो जमिनीलगत सरपटत चालतो, म्हणून त्याला सरपटणारा प्राणी असे म्हणतात. त्याच्या अंगावर खवले असतात. त्याला शेपटी असते. बालमित्रांनो, हा स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.